नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहा एफ फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लहान मुलींचे फॅन्सी फ्रॉक कसे शिवायचे, त्यांची मापे कशी घ्यायची, कटिंग कसे करायचे आणि सोप्या पद्धतीने ते कसे शिवायचे हे सगळे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, आता या फ्रॉकची मापे कशी घ्यायची आणि त्यांना काय काय म्हणायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। फ्रॉकची मापे व्यवस्थित येण्यासाठी मी हा फ्रॉक उलटा करून घेतलेला आहे आणि आता ह्या फ्रॉकला इथून इकडून ह्याला कमर उंची म्हणायची, इथून इकडे ह्याला हा मुंडा म्हणायचा, इथून इकडे हे आपण चेन पासून निम्मा भाग ही छाती आली, इथून इकडे हे शोल्डर, हे पहा आडे किंवा ह्याला एक एक जण गळ्याची रुंदी सुद्धा म्हणतात। हा मागील गळा आणि हा पुढील गळा आणि इथून इकडे ही घेर उंची। आता आपली कमर उंची किती येते ती आपण पाहणार आहोत। हे पहा, आपण कमर उंची घ्यायची आहे। ही कमर उंची पहा आपले आले आहे 10.5। ह्यामध्ये शिलाईसाठी 1 इंच आपण जास्ती घ्यायचे असते। हे पहा आपली कमर उंची आली आहे 10.5। मी तर मापे पहिला लिहून घेते, 10.5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर आपण आता मुंडा घ्यायचा आहे। तुम्हाला मुंडा जर कसा घ्यायचा हे कळत नसेल तर इथे एक रेष मारून घ्या, म्हणजे आपल्याला मुंडा पटकन समजतो किती आहे ते। हे पहा आपला मुंडा आला हा 5, हा मुंडा 5। त्यानंतर आपण छाती घेणार आहोत। हे पहा छाती, इथून ही निम्मी छाती घ्यायची। ही आपली छाती आहे 6.5 प्लस 1 शिलाई मार्जिनसाठी 1 इंच। त्यानंतर ह्याला शोल्डर म्हणतात, हे आपण शोल्डर घेऊया। शोल्डर आहे 8.5। हे पहा पूर्ण शोल्डर लिहायचे इथे, हे 8.5। हे हाफ शोल्डर किंवा ह्याला आडे म्हणतात, हे आहेत 2.5 प्लस अर्धा 3। हे पहा 2.5 प्लस अर्धा 3 इंच होतात। त्यानंतर हा गळा घ्यायचा आहे। हा पुढील गळा आहे 3 आणि मागील पण गळा आहे 3। हे पहा पुढील गळा पण 3 आहे आणि मागील पण गळा 3 आहे। आता आपण घेर उंची पाहायची आहे। इथून इकडे ही घेर उंची, मला घेर उंची थोडी कमी पाहिजे आहे म्हणून मी घेर उंची कमी घेते। हे पहा घेर उंची ही 14, ही घेर उंची 14 प्लस 1। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि उंचीनुसार उंचीही वाढवू शकता। हे पहा आपण आता हे कापड घेतलेले आहे। आता मी ह्या कापडावर पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग दोन्ही एकत्र काढणार आहे। त्यासाठी आपण काय करायचे ते पाहूया। हे पहा आमची छाती आहे 6.5 प्लस 1 7.5, म्हणून मी या फ्रॉकची ही घडी 7.5ची घालत आहे। हे पहा मी हे कापड डबल पदर घेतलेले आहे आणि आपण आता ह्या कापडाचा फ्रॉकचा पुढचा आणि मागचा भाग आपण काढणार आहोत। त्यासाठी मी हे डबल पदर कापड घेऊन हे जे अशी घडी घालणार आहे। हे पहा अशी घडी ही आपली छातीची घडी घालणार आहे। आपल्या फ्रॉकची छाती आहे 6.5 प्लस 1 7.5, ही मी छातीची बरोबर 7.5ची घडी घालणार आहे। हे पहा मी आता ही छातीची 7.5ची घडी घातलेली आहे। त्यानंतर आपण आता कमर उंची घेऊया। कमर उंची आहे आपली 10.5 प्लस 1 11.5। हे पहा इथं 11.5 येतात। त्यानंतर आपला मुंडा आहे 5। हे पहा मुंडा ही 5, ज्या साईडला आपण कमर उंची घेतो त्याच साईडला आपण मुंडा घ्यायचा। त्यानंतर आपलं शोल्डर आहे 8.5। शोल्डर 8.5 किती पण असू दे, आपण त्याच्या निम्मे घ्यायचे शोल्डर। 8.5च्या निम्म 4.25। हे पहा ही रेष इथं मारून घ्यायची। त्यानंतर आपले हाफ शोल्डर किंवा आडे आहेत 3, ते इकडून आपल्याकडे घ्यायचे आणि हा आपण असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आपला गळा आहे हा 3, हा गळा घेतला 3, ह्याला मी गोल गळ्याचा आकार देते। हे पहा आपले कटिंगचे पुढच्या आणि पाठीमागच्या भागाचे हे माप आपले टाकून झालेले आहे। आता आपण ह्याचा कटिंग कसे करायचे ते पाहूया। हे पहा ही कमर उंची, मी कमर उंची कट करते ही। त्यानंतर हा छातीचा भाग कट करते, हा मुंड्याचे कटिंग करते मी। हा गळा कट करून घेते। हे पहा आपले कटिंग झालेले आहे।
पुढच्या आणि मागच्या भागाचे. हे पहा आपल्या आता कटिंगमध्ये 2 भाग झालेले आहेत. हे पहा, एक हा पुढील भाग आणि हा मागील भाग. आपण हे घेरसाठी डबल पदरची घडी घालून घेतलेली आहे. माझ्याकडे बंद बाजू आहे, तिकडच्या बाजू ही सुट्टी आहे. हे पहा मी 2 पदर हे कापड घेतलेले आहे. आता ही घेर उंची 15 आहे. हे पहा मी घेर उंची 15 घेते. ही पहा मी घेर उंची 15ची ही पूर्ण अशी रेष मारून घेतलेली आहे. ती आपण आता कट करूया. असाच आपण अनेक सेम ह्याच एवढ्या मापाचा अनेक भाग काढून घ्यायचा आणि अस्तर पण ह्याच मापाचे आपण काढून घेणार आहोत. हे पहा मी हा सिंपल फ्रॉक हा गळा उलटून घेतलेला आहे मागचा पुढचा, परत हा मुंडा पण पलटून घेतलेला आहे. आणि आता आपण आता ह्या सिंपलच फ्रॉकला डिझाईन कशी करायची आहे त्याचं हे मी मार्किंग केलेलं आहे. पहा, हे आड्याच्या मध्यातून ह्या दोन्ही रेषा मारलेल्या आहेत आणि इथून इकडे ही रेष मारलेली आहे. त्यासाठी फक्त सिंपल पट्टीची ही डिझाईन मी करणार आहे. तुम्ही पाहू शकता. आणि ही पट्टी तुमच्या आवडीनुसार लहान मोठी पण घेऊ शकता. हे पहा मी ह्या 2 पट्ट्या काढलेल्या आहेत. आता आपण हे पहा ही आपण जी लाईन मारलेली आहे त्याच्यावरच आता मी ही पट्टी मारून घेणार आहे.